हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एनआयए प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल पथकासह घटनास्थळाची पाहणी करणार। एनआयएकडून सलग दुसऱ्या दिवशी बैसरन खोऱ्यात तपास। एनआयएकडून जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती। एनआयए प्रमुख सदानंद दाते आज स्वतः पहलगाममध्ये जाऊन पाहणी करणार। एनआयएकडून हल्ल्याचा तपास सुरू। पथक आज पुन्हा बैसरन खोऱ्यात जाणार। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानात घबराट। आयएसआय प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन। तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, पाकिस्तानला आवाहन। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना। तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल। पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार। 30 देशांचे मंत्री वेब्स शिखर परिषदेत सहभागी होणार। सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर। आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधी उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा लोकार्पण। पंधरा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय पाडकाम करू नये। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश। मुंबईमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती 1,500 घरांची खरेदी विक्री। तर 981 नव्या वाहनांची नोंद झाली। सोन्यासोबत स्थावर मालमत्तेच्या खरेदीकडे कल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।